नमस्कार मित्रांनो. आपल्या भारतभूमीत साजरे होणारे प्रत्येक सण केवळ आनंदासाठी नसतात, तर त्यांच्या मागे एक खोल आध्यात्मिक अर्थ आणि एक सुंदर परंपरा दडलेली असते. होळीचा सण आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतो. होलिका दहन, दुसऱ्या दिवशी रंगांची होळी. पण अनेक ठिकाणी होळी संपल्यानंतर 5व्या दिवशी साजरी केली जाते एक विशेष उत्सव, रंगपंचमी. रंगपंचमी म्हणजे रंगांचा, आनंदाचा आणि प्रेमाचा उत्सव. परंतु मित्रांनो, रंगपंचमीची परंपरा कशी सुरू झाली? काही पुराणांमध्ये आणि लोककथांमध्ये सांगितले जाते की या रंगोत्सवाची सुरुवात झाली ती वृंदावनात भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या काळात. आज आपण ऐकणार आहोत तीच अद्भुत कथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी मी ही कथा बनविला खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ॲस्ट्रो गाईड इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आहे प्रेमाची, ही कथा आहे भक्तीची आणि ही कथा आहे त्या रंगांची ज्यांनी संपूर्ण वृंदावन आनंदाने न्हाऊन निघाले. यमुना नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर गाव होते, वृंदावन. ते गाव इतके रमणीय होते की जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरला आहे असे वाटत असे. चारही बाजूंना हिरवीगार वनराई, मधुर वाऱ्याची झुळूक, पक्ष्यांचे गाणे आणि यमुनेच्या शांत प्रवाहाचा मंद आवाज. वृंदावनातील लोक साधे, प्रेमळ आणि आनंदी होते. गायींचे कळप, गोवळ्यांची गाणी, गोपिकांचे हास्य हे सगळे मिळून त्या गावाला एक जादुई वातावरण देत होते. त्या गावात राहत होते नंदबाबा आणि यशोदा माता, आणि त्यांचा लाडका मुलगा होता कान्हा, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. कृष्ण लहानपणापासूनच अत्यंत खोडकर होता. तो आपल्या मित्रांसोबत गायी चरायला जायचा. कधी तो झाडावर चढून फळे तोडायचा, तर कधी गवलणींच्या घरातून लोणी चोरायचा. गावातील स्त्रिया नेहमी यशोदा मातेपाशी तक्रार घेऊन येत. त्या म्हणत, यशोदा, तुझा कान्हा पुन्हा आमच्या घरात घुसून लोणी खाऊन गेला. यशोदा माता कृष्णाला रागवायच्या, पण कृष्णाचे निरागस हसू पाहून त्यांचा राग लगेच शांत व्हायचा. कृष्णाचे बालपण म्हणजे संपूर्ण वृंदावनासाठी आनंदाचा झरा होता. त्या काळात वृंदावनाजवळील बरसाना या गावात राहत होती एक अत्यंत सुंदर आणि पवित्र मुलगी, राधा. राधा अत्यंत दयाळू, प्रेमळ आणि शांत स्वभावाची होती. काळ जसजसा पुढे गेला तसतसे कृष्ण आणि राधा एकमेकांचे जवळचे मित्र बनले. त्यांचे नाते साध्या मैत्रीपेक्षा खूप मोठे होते. ते नाते होते शुद्ध प्रेमाचे. एके दिवशी कृष्ण यशोदा मातेजवळ बसला होता. त्याने आईला एक निरागस प्रश्न विचारला. तो म्हणाला, आई, मी इतका सावळा का आहे आणि राधा इतकी गोरी का आहे? यशोदा माता हसल्या. त्या म्हणाल्या, कान्हा, जर तुला वाटत असेल की राधा खूप गोरी आहे तर तू तिच्या चेहऱ्यावर रंग लाव ना. कृष्णाला ही कल्पना खूप आवडली. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण आपल्या मित्रांसोबत जंगलात गेला. त्याने अनेक फुले गोळा केली. पलाशाची फुले लाल रंगासाठी, झेंडू पिवळ्या रंगासाठी, काही वनस्पती निळ्या रंगासाठी. गोपाळांनी त्या फुलांना पाण्यात मिसळून सुंदर नैसर्गिक रंग तयार केले. कृष्ण खूप आनंदी झाला. कृष्ण आणि त्याचे मित्र राधा आणि गोपिका जिथे खेळत होत्या तिथे गेले. कृष्णाने हळूच राधाच्या गालावर गुलाल लावला. राधा आश्चर्यचकित झाली, पण काही क्षणातच ती हसू लागली. मग राधानेही कृष्णावर रंग उधळला. हे पाहून सगळे गोप आणि गोपिका हसू लागले आणि अचानक संपूर्ण वृंदावनात रंगांचा उत्सव सुरू झाला. कृष्ण बासरी वाजवत होता, गोपिका नाचत होत्या, गोप रंग उधळत होते. सगळीकडे गुलाल, रंग, हास्य आणि संगीत. त्या दिवशी वृंदावनात जणू आनंदाचा महासागर उसळला होता. त्या दिवशी वृंदावनातील एका वृद्ध ऋषींनी सांगितले, हे रंग केवळ खेळ नाहीत, हे रंग म्हणजे प्रेम आहे, हे रंग म्हणजे एकता आहे. जेव्हा आपण एकमेकांवर रंग उधळतो तेव्हा आपण सांगतो की सगळे भेद विसरून आपण एकत्र राहूया. त्या दिवसानंतर वृंदावनात एक परंपरा सुरू झाली. होळीच्या काही दिवसांनी लोक पुन्हा एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करू लागले. त्या उत्सवाला नाव दिले गेले रंगपंचमी. काळाच्या ओघात वृंदावनातील हा उत्सव संपूर्ण भारतात पसरला.
विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाऊ लागली. ढोल, ताशे, नृत्य, गुलाल, सगळीकडे आनंदच आनंद. रंगपंचमी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अंधार असला तरी प्रेमाचे रंग त्याला उजळवू शकतात. रंग म्हणजे आनंद, रंग म्हणजे मैत्री, रंग म्हणजे एकता. मित्रांनो, रंगपंचमीचा सण आपल्याला शिकवतो की जीवनात प्रेम आणि आनंदाचे रंग नेहमी जपले पाहिजेत. राग, द्वेष, मत्सर हे सगळे विसरून आपण एकमेकांवर प्रेम करायला शिकलो तरच जीवन खऱ्या अर्थाने रंगांनी भरून जाईल. ही होती रंगपंचमीची सुंदर आणि प्रेरणादायी कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच धार्मिक कथा ऐकण्यासाठी ॲस्ट्रो गाईड इंडिया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.